पत्रिका यूट्यूबवरतीच शेअर केली जाईल सगळ्यांनी. येस, सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत, त्यामुळं बेल आयकॉन जर पण ऑन तुम्हाला पण करून असं ठेवा. जेवण असं ड्रिंक प्यायचं असेल आणि माझ्या लग्नाला सान्याच्या यायचं लग्नाला असेल. यायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आत्ताच मी आंघोळ वगैरे केली आहे. ब्लॅक शर्ट, काल घेतलेलं आपलं लोफर, असं सगळं घालून मी रेडी झालो आहे. तर सगळे आलेत तिकडे बँक्वेट हॉलला. आपल्यापासून खूप दूर, म्हणजे दूर नाही आहे, खूप जवळ आहे. तर मी मे बी चालतच जाईल तिथे. सो आउटफिट तर मस्त आहे, काही विषय नाही. तर आता निघायचं आपल्याला तिकडेच. आणि काल मी बोललो होतो आज स्पेशल दिवस आहे. स्पेशल दिवस म्हणजे खास काय नाही आहे. आपण जसं बड्डे साजरा करतो तसं आज माझा बड्डे नाही आहे. पण आज असं आहे की मी जन्मल्यापासून आतापर्यंत, म्हणजे आजच्या दिवशी एकूण करेक्ट 9,000 दिवस होत आहेत. तर म्हणलं आज 9,000 दिवस होतात म्हणजे 9,000 म्हणलं काहीतरी जरा सेलिब्रेशन वगैरे करूया. आणि मग आपण जेव्हा म्हणजे 2-2.5 वर्षानंतर जेव्हा 10,000 दिवस होतील त्यावेळेस आपण नक्कीच काही ना काहीतरी मोठं करू. पण सध्या जस्ट आता चाललोच तर स्पेशल दिवस आहे. प्लस आज रविवार आहे आणि आज लग्नात पण चाललो आहे. आणि सीन असा आहे लग्नाचा की लग्न जे होणार आहे ते आहे 2 पद्धतीचं. तर लग्न सकाळी पण आहे आणि संध्याकाळी पण आहे. सकाळी आहे ते नॉर्मली हिंदू पद्धतीने आहे आणि संध्याकाळी आहे ते बौद्ध पद्धतीने आहे. तर दोन्ही पण लग्नाचं आपल्याला इन्व्हिटेशन होतं. तर आपण दोन्ही लग्नाला जाणार आहे. तर दोन्ही लग्नामध्ये काय काय खास मेनू असेल, काय काय गोष्टी होतील, ते सगळं पाहण्यासाठी तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहावा. वॉच पण घातलं मी नवीनच, तुम्ही पाहू शकता. सो आपण जाऊया आता तिकडे आणि त्यानंतर पाहूया मग कशा कशा चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, काय काय खायचं आहे आणि काय काय आहे पाहूया आपण मग. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा. भेटूया आपण डायरेक्ट बँक्वेट हॉलमध्ये. बँक्वेट हॉलमध्ये तर आलो तुम्ही पाहू शकता. मग आपल्या इथं कुठं पण लग्नाला गेलं की असे बायके पोरं तोंड घेऊन कुठं पण पळतच असतात. धरून खरंच आहे ना, फटकं वाटतं बरं का. आता आम्ही निघालोय जेवण करायला. तर मित्रांनो, आत्ताच मी जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे झाले. आता आपल्याला आता निघायचं घराकडे. घरी जाऊन परत आत्ता 2:30 वाजले. परत एक 5:30च्या दरम्यान यायचं माघारी, 5:30-6च्या दरम्यान. तर 5:30-6च्या दरम्यान आपण माघारी येऊया. तर इथे लग्न आहे वाटतं, तर तयारी चालू आहे. आणि हे टेबल वगैरे लावत आहेत, ह्याचा अर्थ जेवण वगैरे सगळं बाहेरच असणार आहे. हॅलो गाईज, रूमवरती आलो होतो मी. आत्ता एका मॅडमचा फोन आला होता. मॅडमचा म्हणजे आपले कस्टमर आहेत, त्यांना टी शर्ट हवे आहेत, त्यांचा कॉल आला होता. आणि मग अशी माझा फ्रेंड पण एक येऊन गेला, जो मी काल बोललो होतो वाला. त्याची उडी देऊन गेला आहे तो प्रिंटसाठी. तर आता आपण निघालो आहोत टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी. सो मला त्यांनी या ब्लूम नावाच्या शॉपपाशी यायला लावलं होतं ॲक्च्युली घ्यायला. तर इथेच काहीतरी कॉस्मेटिकचं दुकान आहे. ओके, हेविनस नावाचं आहे गेस. सो आत्ताच टी शर्ट घेतलेत मी, काहीतरी मरून कलरचे टी शर्ट्स आहेत. त्यावरती त्यांना मराठीमध्ये लिहून हवं आहे, आमच्यासारखे आम्हीच. ओके, सो टी शर्ट घेऊन जाऊया आपण रूमवरती. तर मित्रांनो, 4 वगैरे वाजले आत्ता. मी खरं तर खाली गेलो तर म्हणलं चहा पण पिऊन यावा. पण त्या शॉपमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला चहा पण ऑफर केला. हे नको नको म्हणत होतो थोडंसं, म्हणलं कशाला, पण त्यांनी दिलाच होता. तर आता मग काय करायचं, मग तो वाया पण गेला असता, म्हणलं पिऊन टाकावा. थोडा चहा पिलो जरा, आता फ्रेश फ्रेश वाटते. तर मग टी शर्ट आणले. तर त्याची डिझाईन वगैरे त्यांनी दिली आहे. तर ते थोडंसं मी एनहान्स करतो त्याला. थोडंसं जे कडेचं बॉर्डर वगैरे आहे थोडंसं क्रॉप लागतं करायला, ते मस्तपैकी एकदम भारी करून टाकतो. आणि त्यानंतर मग ते प्रिंट करायला घ्यावं लागेल. रात्री मी लॅपटॉप खोलला होता भरपूर वेळ. लॅपटॉपमधून जरा मुंग्या पण बाहेर काढल्या. तुम्ही तर पाहिल्याच रात्री काय झालं सीन.
सो ते तर आहेच. आणि दुसरं म्हणजे मशीनला पण आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. आणि म्हणजे आज कुठल्याही म्हणजे परिस्थितीमध्ये आज आपल्याला मशीनचं चालूच करावं लागणार आहे. कारण मग ऑर्डर आहे परत, आणि कस्टमरला परत आलेल्या कस्टमरला कसं म्हणायचं की आता नाही जमणार आम्हाला. सो आजच आपण मशीन पण चालू करू, त्यानंतर टी शर्ट पण प्रिंट करू आजच, आणि उद्या मग देता येतील आपल्याला. आणि बाकी मग जॅकेटच्या ऑर्डरचं काही एवढी घाई नाही आहे. त्यांना ॲट द एंड म्हणजे लाईक जानेवारीच्या एंडमध्ये हवे आहेत. सो सध्या तरी सीन नाही आहे म्हणजे, पण ते फिक्स आहे, पण आत्ता नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ते मित्राची हुडी आणि हे टी शर्ट्स म्हणजे अराऊंड एक आपल्याला 5-6 प्रिंट काढायचे आहेत. आणि बघूया मग आता किती पेपर एक्स्ट्रा जातील आपले वाया वगैरे. कारण सीन असा होतो की खूप दिवस मशीन बंद असेल ना, तर 100% म्हणजे पेपर्स वगैरे एक्स्ट्रा जातो वाया. कारण प्रिंट बरोबर येत नाही, कधी कधी मधूनच ब्रेक होते किंवा प्रॉब्लेम येतो बाकीचा दुसरा, लाईक की कलर्स कधी कधी म्हणजे फेंट येतात, कधी कधी डार्क येतात. असं सारा सीन होतो. म्हणजे आता तुम्हाला एवढं माहीत नाही कारण नवीन आहे तुमच्यासाठी, पण मी सांगतो तुम्हाला होतं तसं म्हणजे होतं. तर मग आपण काय करूया, आता सगळं सर्व्हिसिंग वगैरे करूया रात्री, आणि प्रिंट पण काढूया. आणि प्रिंट वगैरे झाल्यानंतर मग आज संडे, आज जिमचं तर काही सीन नाही आहे. आणि जरा वेळाने आपल्याला लग्नाला जावं लागणार आहे. तर मग लग्नाला जाऊया, तिकडचं जेवण वगैरे पण काय आहे ते पण पाहूया, आणि पाहूया रात्री. आणि बाय. आता आपण निघालो परत लग्नासाठी. सध्या मी थोडं कॅज्युअल घातलं आहे, आणि वरून एक जॅकेट माझ्याकडे दाखवतो, एक मिनटं. जॅकेट आणलं होतं मी जुडियामधून, तर ते घालून जाणार आहे मी. थोडंसं थंडी पण बाहेर चालू आहे, आणि ट्रॅडिशनल कपडे मध्ये जाण्यासाठी आपल्या घरचं लग्न थोडी आहे. तर सो मी जरा असंच जाणार आहे थोडंसं लग्नाला. खाली गाईज मी व्हाईट कलरची पॅन्ट घातली आहे, आणि त्यासोबत आपण एक आपल्याकडं स्निकर आहे तो घालेल व्हाईट कलरचा. तो काढायचा ॲक्च्युली, त्यामुळे मी दाखवत नाही, तो काढून जायचं. बाकी आपली चेन वगैरे आहेच, वॉच आपलं आहेच घातलेलं आहे. आणि बाकी मग असं आउटफिट करून आपण जाणार आहे लग्नाला. ते स्नोची केस सगळं वाटतं अंगाला, पण काही सीन नाही. सो आपण आता जाऊया लग्नाला. तर मित्रांनो, आमचं फोटो सेशन वगैरे चालू आहे, आणि बाहेर वरात चालू आहे. तर गेलोच नाही आहे, कारण वरातीमध्ये जाऊन आपण काही नाचणार नाही आहे, त्यामुळे वरातीकडे जायचं काही विषयच नाही आला मध्ये. जिथे काहीतरी फ्राय केलं जातं, आलू टिक्की वाटतं, आलू टिक्की. हा चाट सेक्शन आहे, आणि चाट सेक्शन नंतर ते पाणीपुरीचं पण सेक्शन आहे, आणि मे बी इथे मेन कोर्स असेल. पाहू शकता सॅलेड, लिंबू, कांदा, काकडी, आणि रशियन सॅलेड आहे इथे. ते रसमलाई आहे, केरेमल हलवा विथ आल्मंड ऑइल. आल्मंड ऑइल तर काय होतं, काजू मसाला, मेथी मसाला, फुलका, नान, जिरा राईस, व्हेज दम बिर्याणी, पापड, पापड, तवा व्हेज. इथे दाल तडका, जिरा राईस, व्हेज बिर्याणी. व्हेज दम बिर्याणी कशी असू शकते, पुलाव म्हणजे फुलका, मेथी मसाला, व्हेज मंचुरियन. इथे कॅरेमल हलवा विथ रोस्टेड आल्मंड, रसमलाई. आणि परत इकडे सेमच. आणि इकडे आहे आईस्क्रीम काउंटर, इकडे आहे मोहितोचं काउंटर. सो मे बी पान शॉट हे कोणतं ड्रिंक आहे, घेऊ. या पिस्ता आईस्क्रीम, कात्रजचं जर तुम्ही हे पिलं असेल सुगंधी दूध, सेम आहे, सेम. कात्रज दूध इथून गोड दिसतं. फ्लेवर, कात्रज दूध विथ लेस फ्लेवर. तुम्हाला वाटत असेल हा कोण आहे, सने आलेला आहे आत्ताच दुसऱ्या लग्नावरून. तर आता आपण ते ड्रिंक बघूया. हे सने थँक्यू. रूमवर बोललं ना, सेम सेम असं नव्हतं, कारण आपल्याकडे लिक्विड नाही तसलं मग तुझं. हा सेम नव्हतं. मस्त आहे.
आम्ही आलो इकडे तसं स्पेशली खाण्यासाठीच, म्हणजे खायचं काय ते पाहण्यासाठी. आत्ती आणि मामा तिकडेच बसलेत. सांगा ड्रिंक आहे नाईस. पैसा कमवून पैशावालीची पोरगी पाठवायला लागेल. त्याशिवाय त्याशिवाय तुम्हाला माझ्या लग्नाला असं पिला भेटणार नाही. पत्रिका युट्यूबवरतीच शेअर केली जाईल सगळ्यांनी. येस, सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत. त्यामुळं बेल आयकॉन जर तुम्हाला पण असं जेवण असं ड्रिंक प्यायचं असेल आणि माझ्या सणाच्या लग्नाला लग्नाला यायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला. आणि बेल आयकॉन पण ऑन करून ठेवा. कमेंट करा तुम्हाला कधी टाइम आहे, मग त्यावेळेस आपण लग्न डिसाईड म्हणजे करून टाकू. डू कमेंट आणि सगळ्यांना शेअर करा. आपल्या इथं असं नसणार की 200 लोक 300 लोक, जेवढे आहेत तेवढे आणा. इथं म्हणजे बसवायला रेला म्हणलं नाही तर बाबा इथं बसवायचे लोक इथं तरी ते तयार तरी आहे. तयार आहे आम्ही. हे जे जेवण- तुम्हाला हे पाठीमागे दिसतंय हे समोरचं, हे आहे व्हाईट पॅलेस. नाही ते अमेरिकेचं व्हाईट पॅलेस मध्ये अरे ते नाही काहीतरी व्हाईट पॅलेस नाही. 2 वर्षापूर्वी मी ऐकलं होतं जेव्हा अक्षदाचं लग्न होतं. त्यानंतर मी इकडे कधी आलो नाही. आहे ती अमेरिकेतल्या राष्ट्रपतीचं जे राहतो ना राष्ट्रपती भवन आहे ना अमेरिकेचे, ते तिथून तसं ही इथून ही थीम चोरलेली आहे. थीम चोरलेली आहे. त्याला हे व्हाईट हाऊस म्हणतात त्याला. व्हाईट व्हाईट हाऊस हाऊस. येस, व्हाईट. मी काय म्हणलो पॅलेस का? पॅलेस म्हणलास तू थोडं वाढीव बोललास. नाही, हा ते सवय आहे ना आता. मोजित पितो म्हणलं. जास्त मोजितो वगैरे पिऊन आपल्याला पोट नाही भरायचं. ड्रिंक खरंच Sorry, वेलकम मोहितो, चांगलं होतं. मोहिते. तर आपण नेक्स्ट आयटम कडे ओढूया. सुगंध दूध आणि आपण जर मोहितो मिक्स करून पिलो तर काय वाटतंय काय होऊ शकतं? उलटी कमेंट करून नक्की सांगा. आणि तरी कुठे खाण्याची गोष्ट आहे का लग्नामध्ये म्हणजे? माहिती तुम्हाला घरी पण पाणीपुरीच खायची, तुम्ही लग्नात पण पाणीपुरीच खाणार, मग असं थोडी चालणार. मी दाखवू का जरा इथं? नाही नको, तुम्ही मग नंतर मला काही पण म्हणताल. नको बाबा, मी चांगला आहे. हे निघाले पॅटीस. त्या पॅटीसला आपण मोडून टाकणार आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण तो वाटण्याचा रस्सा, जे काय बनवलं छोलेचा रस्सा. आणि त्याच्यावरून आपण डेकोरेट करणार त्यावरती चटणी, शेव आणि हे हे खरं यामध्ये खूप कॅलरीज असतात, पण आता कॅरेज असतात. बट फ्री मध्ये आहे तर खातोय आपण. नाही, फ्रीचा विषय नाही, बट ठीक आहे. आता आलू म्हणजे टेस्ट करूनच जाऊया. हे बघा, हे लोक कशी लाईन मध्ये थांबणार आहे सगळे. डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे गाईज. तुम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी गेला तर डिसिप्लिन पाळा, अपघात टाळा. हो गाईज, आम्ही घेऊन आलोय आता आमचा काय रगडा ना, रगड़ा पैटिस। ती मुलगी होती तुम अगोदर घ्या. नहीं आप पहले लीजिए। आप ले लीजिए पहले, तो हमने ले लिया, अभी खाते हैं इसको, अभी वीडियो बनाना नहीं पॉसिबल होगा। मला बघून लोक सो गाईज आत्ती आली सूप घेऊन, बहुतेक कोरिएंडरचं काहीतरी सूप आहे, आपण नाही घेणार आहे हा कारण आपल्याला नाही आवडत। गाईज आता आम्ही डायरेक्टली मेन कोर्सकडेच निघालो, म्हणजे होतं स्टार्टर वगैरे ते नको म्हणलं, सगळे स्टार्टर वरती तुटून पडले। बघा मागं बघा, डायरेक्ट मेन कोर्स मध्ये घुसूयात। सगळे स्टार्टर खातात, मग मेन कोर्स कोण खाणार? आता आम्ही खाणार। जे आहे ना प्रोसेसिंग माइंडलेस आपल्याला जरा डेंजर आहे भाई। हे बघा मी फिरतात तिथं, मी त्यांना शोधतोय, मला टिश्यू हवाय, इथून नाकातून कवर मध्ये पॅक केलेला आहे, तुम्ही पाहू शकता हे डिशेस। सो गाईज एवढं सगळं आम्ही खायचं घेऊन आलोय। हे काहीतरी रसमलाई वगैरे आहे, एकदम मस्त दिसते। इथे बदामचा हलवा आहे, मला जर आयटम ते मेथी, कसली तरी मेथी होती रे, कसली मेथी होती? रोस्टेड मेथी विथ होतं काहीतरी, लसुनी मेथी, आपला जिरा राईस, मसाला राईस म्हणजे व्हेज दम बिर्याणी, हे पनीरचं काहीतरी आहे, मंचुरियन छोटंसं घेतलं मी, आणि हे आहे मेन रशियन सॅलड, बाकी नॉर्मल सॅलड, हे तर नान, चपाती, अजून भरपूर गोष्टी आहेत, पण आपण या प्लेटमध्ये नाही ठेवू शकलो, तर सेकंड राऊंडला आणूया। हेच खायला आलता ना? बदामचा हलवा एक नंबर आहे। रशियन साइड कसं आहे? रशियन साइड मध्ये हे पार्ट काय रे? रशियन साइड मध्ये ऍपल आहे, ऍपल नाही वेगळं काय आहे, मुळा आहे, मुळाची दोड आहे। तर गाईज आम्ही आता परत बदामचा हलवा आणि रसमलाई घेऊन आलोय, सन्या पण सेम घेऊन आलाय। आत्ती त्याला दुपारचा मेनू काय एक्सप्लेन करते, कारण दुपारच्या लग्नाला सन्या नव्हता, सन्या पण एका लग्नाला बाहेर गेला होता, तर तो आता आलाय। पण खरं सांगायचं भाई, दुपारच्या लग्नातल्या जेवण ह्या जेवणामध्ये किती फरक आहे। आता फुल जेवण झालंय आपलं, हालायची खरंच म्हणजे आता हेच नाही आहे, डायरेक्ट हालायची काय नसते रे, मुवमेंट करायची ॲबिलिटीज नाही राहिली आता माझ्यामध्ये। सन्याने मोहितोमध्ये थोडंसं पाणी वगैरे ओतून तो आता पाणी नाही मोहितो लागलं प्यायला।
तर आता आपण काय करूया, थोडा वेळ थांबूया. वधू आणि वराची अजून इकडं ह्या मागच्याच रथामध्ये एंट्री होणार आहे पुढे, असं पुढे म्हणजे ह्या इकडं व्हाईट हाऊसमध्ये होणार आहे entry. तर मग ते इथून असेच बसून गाडीमध्ये इकडे जाणार आहेत. सो जेव्हा ते इकडे येतील त्यावेळी आपण मग आईस्क्रीम घेऊया. एवढं चांगलं दृश्य बघितलं तुम्ही, पण तुम्हाला माहीत नाही बॅकहँडला काय झालं. बॅकहँडला सीन असतो, बॅकहँडला अशी गाडी राहते आणि एक ड्रायव्हर पण राहतो. ते स्टेअरिंग वळवत वळवत वरती घेऊन जातात. तर आईस्क्रीम घेऊन आता मी व्लॉग एंड करतो, कारण चार्जिंग खूप कमी आहे माझ्या मोबाईलला. व्लॉग एंड करतो याचा अर्थ असं नाही की आपण आपलं प्रिंटिंगचं करणार नाही आहे. सो मी काय केलं, आता व्लॉगची साईज खूप जास्त मोठी झाली तर जाऊ द्या, काही विषय नाही. तर मी आता काय करतो, रूमवर जातो. रूमवर गेल्यानंतर आपलं प्रिंटर चालू करतो. प्रिंटरला सर्व्हिसिंग करायची आहे. सध्या आता हे आईस्क्रीम एन्जॉय करतो. आय थिंक हे फ्रुट्स अँड नट फ्लेवरचं आहे. सध्या पण त्याचं आईस्क्रीम घेऊन आलेलं आहे. तर स्टे ट्यून गाईज, मी व्हिडिओ टाकत राहणार आहे पुढे, खूप असे चांगले चांगले एक्साइटमेंट वाले. सो चलो मिलते हैं अगले नेक्स्ट ब्लॉग में, मतलब थोड़ा शेयर करो, सब्सक्राइब करो और बेल वाला रूम पे जाके वो चालू करना ना अपना प्रिंटिंग का, उस टाइम पे वो बोलेंगे अभी रुको आगे करके रखो, हाँ ब्लॉग बंद मत करो. चलो गाइस, खाते हैं आम्ही, बाय बाय. आपली मशीन पण चांगली चालायला लागली आहे आता. ही सर्व्हिसिंग वगैरे केली, भरपूर वेळ गेला यामध्ये माझा, कारण त्यामुळेच मला मग ब्लॉग बनवायला वेळ नाही मिळाला. सो आपली लास्ट प्रिंट चालू आहे डोनाल्ड डकवाली. कालमधली अजून पण एक मुंगी इथं खेळतच आहे, तर तिचं बघतो नंतर काय करायचं ते. इथं एक प्रिंट आहे ॲब्सोल्यूट क्यूटीवाली काय आहे ते. सो प्रिंटिंगचं काम चालूच आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला होती द्यायची जी ऑर्डर, तिचंही आपलं ऑलरेडी प्रिंटिंग काढून झालेलं आहे. सो ह्याला मला जस्ट पेस्ट करायचं आहे आता टी शर्ट्सवरती. मित्रांनो, हेच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. आज खूप जास्त आपण मजा केली, वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स ट्राय केले आणि खरंच खूप मजा आली आणि आपली कामं पण झालीत. सो आपण आता ब्लॉग करतो एंड. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया उद्या, बाय बाय. गायज देखो ना. तर आपलं ऑर्डर झाली आहे पूर्ण. थोडा पसारा झाला रूममध्ये, पण तो आता क्लीन करतो मस्तपैकी मी. आणि बाय, एवढे पॅकिंग करून आता झोपून. भेटूया ब्लॉगमध्ये, बाय बाय.